सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण आपल्या YouTube चॅनलवर सुरू केले होते. तर या व्हिडिओमध्ये त्याचा दुसरा भाग आपण बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण 1 ते 4 प्रश्न बघितले होते. त्यामुळे मी आता इथं क्रमांक 1 देण्याऐवजी 1 ते 4 प्रश्न झालेले आहेत. आता आपण 5वा प्रश्न बघूया. जर तुम्ही अजूनही 1 ते 4 प्रश्न बघितले नसतील, तर त्या व्हिडिओची लिंक इथे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचा सुद्धा व्हिडिओ बघू शकता 4 प्रश्नांचा. चला तर सुरू करूया प्रश्न क्रमांक 5. तर प्रश्न क्रमांक 5 बघा काय दिलेलं आहे. जर निश्चयकावर आधारित आहे. जर 2, 3, m7 बरोबर 17 आहे या निश्चयकाची किंमत, तर m ची किंमत किती ते तुम्ही शोधायचं आहे. मग हे जर सोडवायचं असेल तुम्हाला, तर त्यासाठी काय करा 2 m 3 7 बरोबर किती दिलेलं आहे 17. तर हे आधी लिहून घ्या. हे प्रश्नामध्ये दिलेलं आहे. मग आता निश्चयक सोडवायचा कसा असतो तर तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे 2 गुणिले 7 मधी एक तिरकस गुणाकार झाला की वजा चिन्ह आणि परत m गुणिले 3 करा आणि इकडे बरोबर आहे तसे 17. म्हणजे हे निश्चयक सोडवायची पद्धत. 2 गुणिले 7 मधी वजा चिन्ह m गुणिले 3. आता त्याच्यानंतर 2 गुणिले 7 केलं तर 2 14 आणि परत 3 गुणिले m म्हणजे वजा 3m बरोबर 17. आता यातून काय करायचं आपल्याला m ची किंमत शोधायची. मग त्यासाठी काय करता येईल आपल्याला? तर बघा इथे हा 14चं चिन्ह कधी संख्येचं चिन्ह त्याच्या समोर बघायचं. काही नाही म्हणजे अधिक आहे. तो इकडे 17 कडे येऊन काय होईल वजा. आणि 3चा आहे तसं वजा 3 म्हणजे वजा 3m बरोबर 17 वजा 14. आता वजा 3m आहे तसं ठेवूया. आधी ही वजाबाकी करूया. प्रत्येक स्टेप नंतर म्हणून हे चिन्ह द्यायला विसरू नका. 17 मधून 14 गेले तर किती उरलेले आहेत? 3 उरलेले आहेत. आणि आता m ची किंमत पाहिजे म्हणजे वजा 3m म्हणजे वजा 3 गुणिले m बरोबर 3 आहे आणि तुम्हाला कशाची किंमत शोधायची आहे m ची. म्हणून m बरोबर 3 गुणिले 3 काय होणार भागिले म्हणजे वजा 3 होणार. आता बघा m बरोबर 3 एक्के 3 आणि चिन्ह कोणतं वजा म्हणजे m ची किंमत किती आलेली आहे वजा 1. हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे पहिला प्रश्न आपण सोडवला यातला आजच्या व्हिडिओतला म्हणजे एकूण 5वा प्रश्न. आता याच्यासाठी तर आता प्रश्न क्रमांक 6 बघूया. खालील वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. हे वर्ग समीकरण दिलेलं आहे x वर्ग वजा 4x अधिक 8 बरोबर 0 आणि ह्या वर्ग समीकरणाचं आपल्याला काय करायचं आहे मुळं कशी असतील त्याची तर ते ठरवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा वर्ग समीकरण लिहून घेऊया. x वर्ग वजा 4x अधिक 8 बरोबर 0 हे वर्ग समीकरण जे दिले ते लिहून घेऊया. आता याची तुलना याच्याशी करायची. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या समीकरणाशी तुलना करून तर या समीकरणाशी जर तुलना केली जसं इथं x वर्गाला लागून a आहे तसं इथं x वर्गाला लागून कोणताही अंक दिसत नाही नंबर दिसत नाही त्यामुळे तो 1 आहे असं समजा. म्हणजे a ची किंमत किती येणार आहे 1 किंवा तो सहगुणक 1 असतो. त्याचप्रमाणे इथं b आहे तसं इथं चिन्हासहित आहे वजा 4 त्याचं चिन्ह आहे ते पण गृहीत धरायचं वजा 4 किंवा ऋण 4 आणि c बरोबर 8. तर ह्या तिन्ही किमती काय करायच्या आधी शोधून घ्यायच्या. आता त्याच्यानंतर वर्ग समीकरणांचं मुळांचं स्वरूप हे कशावर अवलंबून असतं तर b वर्ग वजा 4ac याच्यावर अवलंबून असतं. तर आता बघा b वर्ग वजा 4ac हे आता आपण शोधूया. b वर्ग b ची किंमत किती आहे ऋण 4 त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 1 आणि c ची किंमत आहे 8 गुणिले 8 म्हणजे 4ac याचा अर्थ 4 गुणिले a गुणिले c. a ची किंमत 1 आणि c ची किंमत 8. आता बघा ऋण 4 जरी असलं तरी ऋण 4चा वर्ग म्हणजे ऋण 4 गुणिले ऋण 4 4 चौक 16 आणि ऋण ऋण काय होणार धन होणार. त्याचं चिन्ह अधिक होणार म्हणजे किती येणार 16. आता बघा 4 एक्के 4 आणि 4 गुणिले 8 किती येणार आहे 32. 4 8 ते 32 येणार. इथे 16चं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे. इथे 32चं चिन्ह आहे वजा. चिन्ह भिन्न असल्यास काय करावं वजाबाकी करावी म्हणजे 32 मधून 16 गेले तर उरणार आहेत परत 16 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण 16 म्हणजे b वर्ग वजा 4ac बरोबर किती आले ऋण 16. आता बघा 3 अटी आहेत त्याच्यामध्ये. b वर्ग वजा 4ac शून्यापेक्षा मोठा असेल म्हणजे धनसंख्या असते तर मुळे कशी असतात वास्तव व असमान असतात हे लक्षात ठेवा. आता समजा असं आलं असतं b वर्ग वजा 4ac
बरोबर 0 आलं तर मुळं कशी असतात? वास्तव व समान असतात. वरती असमान, खाली समान. परत जर समजा बी वर्ग वजा 4ac जर शून्यापेक्षा लहान आले, म्हणजे ऋण आली, तर मुळे वास्तव नाहीत. त्यामुळे समान असायचा प्रश्नच नाही. मुळे वास्तव संख्या असत नाही. तर ह्या 3 अटी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ह्या आधी समजून घ्या. मग आता बी वर्ग वजा 4ac ऋण 16 आलेला आहे, म्हणजे शून्यापेक्षा लहान आलेला आहे. हवं तर कंसात लिहूया आपण ऋण आला. आणि जर का तो ऋण आला असेल तर त्याला काय मुळे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे बघा दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. तर दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव नाहीत. असा त्याचा अर्थ होतोय. मुळे हा शब्द व्यवस्थित लिहा. बरीच मुलं चुकताना तिथं मुले असं लिहितात. ते मुले नाहीये. तर काय आहे? मुळे हा शब्द आहे मूळ त्याचं, त्याची उकल. अशा प्रकारचा तो अर्थ आहे. त्यामुळे तो शब्द मात्र व्यवस्थित लिहा, नाहीतर गडबड होईल. तर अशा प्रकारे आपण काय केलं? दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळं वास्तव नाहीत आणि ह्या 3 अटी पाठ करून ठेवायच्या. आता तुम्हाला एक वर्ग समीकरण देतोय मी. बघूया किती जणांना सोडवता येईल. एक प्रॅक्टिससाठी किंवा आणखीन एक देऊया. x वर्ग अधिक 5x अधिक 2 बरोबर 0 आणि दुसरं x वर्ग वजा 6x वजा 3 बरोबर 0. तर कमेंट सेक्शनमध्ये पटपट तुम्ही सांगायचंय की या वर्ग समीकरणाच्या मुळांचं स्वरूप काय असेल. बघूया कोण अचूक उत्तर देतंय. आता प्रश्न 6 झाला. आता प्रश्न क्रमांक 7 बघूया. बघूया योग्य उत्तर. 2 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची काय काढा? संभाव्यता शोधून काढा. संभाव्यता या प्रकरणातील हा प्रश्न आहे. तर हा कसा सोडवायचा आहे बघा. 2 नाणी फेकली असता असं वाक्य लिहायचं. 2 नाणी फेकली असता. तर नमुना अवकाश यस लिहायचा. तर बघा 2 नाणी फेकली तर काय होईल? दोन्हीही एच म्हणजे छापा मिळतील. किंवा एक छापा आणि एक काटा एच-टी किंवा एक पहिला काटा आणि नंतर छापा असं मिळेल. किंवा दोन्हीही काटा टी-टी अशा प्रकारे असेल. म्हणजे यस मधल्या घटकांची संख्या किती झाली? एन-एस बरोबर 4. मग आता एन-एस बरोबर 4 समजा घटना ए आपण घेऊया. आता याच्यामध्ये काय घ्यायचं बघा. घटना ए बरोबर कशाची संभाव्यता काढायची आपल्याला? कमीत कमी 1 छापा मिळणे. 1 छापा मिळणे. त्याची संभाव्यता काढायची. कितीची? कमीत कमी 1 छापा मिळणे. मग आता 1 छापा मिळण्यामध्ये बघा ए बरोबर याच्यामध्ये कमीत कमी 1 याचा अर्थ कमीत कमी 1 चा अर्थ काय? तर 1 मिळाला तरी चालतोय किंवा 2 कारण इथे 2च आहेत. 3, 4 पण सध्या इथे 2च नाणी फेकलेत आपण. त्यामुळे कमीत कमी 1 किंवा 2 छापे मिळायला पाहिजेत. म्हणजे एच-एच याच्यात 2 आहेत तेही चालू शकतात. एच-टी त्याच्यामध्ये 1 आहे. टी-एच त्याच्यामध्ये सुद्धा 1 एच आहे, छापा आहे. टी-टी दोन्हीमध्ये पण काटा आहे, छापा कुठेही नाहीये. त्यामुळे 3 झाले याच्यामध्ये. मग ए मधील घटकांची संख्या बरोबर किती आली? 3 आली. मग आता संभाव्यतेचं सूत्र वापरायचं. पी-ए बरोबर त्याचं सूत्र काय येणार आहे? पी-ए बरोबर एन-ए छेद एन-एस हे सूत्र वापरायचं. कुठलं सूत्र वापरायचं? एन-ए छेद एन-एस. मग पी-ए बरोबर बघा एन-ए ची किंमत किती आलेली आहे? 3 आणि एन-एस किती आलेला आहे सांगा? तर 4 म्हणजे संभाव्यता किती मिळाली? 3/4 ही त्याची संभाव्यता आली. मग आता शेवटी उत्तर कसं लिहायचं बघा. म्हणून 2 नाणी मिळण्याची संभाव्यता बरोबर 2 नाणी मिळण्याची संभाव्यता किती आलेली आहे? 3 सॉरी इथे जरासं वाक्य आपल्याला बदलावं लागेल. 2 नाणी कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता अशा प्रकारे कमीत कमी हे वाक्य लिहायचं. कशाची संभाव्यता काढायची? कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता बरोबर मग 1 छापा मिळण्याची संभाव्यता किती आलेली आहे? 3/4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर हे अशा प्रकारे त्याची संभाव्यता शेवटचं उत्तर लिहायला विसरायचं नाही. आता कमीत कमी 1 छापा मिळण्याची संभाव्यता आपण लिहिली. आता तुम्हाला एक अभ्यासासाठी देतोय. समजा 2 नाणी फेकली असता फक्त काटा मिळण्याची संभाव्यता तुम्ही काढायची.
कुणाची संभाव्यता काढायची आहे? फक्त काटा मिळणे, म्हणजे फक्त टी एवढंच मिळेल, तर त्याची संभाव्यता काढायची आणि खाली कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे. बघा हे कोण उत्तर देतंय. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. तर आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया, जो की अंकगणिती श्रेणीमधला आहे. 11, 8, 5, 2 या अंकगणिती श्रेणीमध्ये कोणते पद ऋण 151 असेल ते शोधून काढायचं आहे. पाठ्यपुस्तकातलाच प्रश्न आहे. पण हा बऱ्याचदा विचारला जातो. तर याच्यामध्ये काय करायचं? तर दिलेली अंकगणिती श्रेणी आधी लिहून घेऊया. दिलेली, आता मी थोडक्यात लिहितो, तुम्ही परीक्षेमध्ये पूर्ण लिहा. अंकगणिती श्रेणी कुठली दिलेली आहे? 11, 8, 5, 2 आणि पुढे डॉट दिलेला आहे. म्हणजे असं करत गेलं तर कोणतं पद, कितव्या नंबरचं पद हे 151 असेल. म्हणजे बघा पहिलं पद आहे याच्यामध्ये T1 11, दुसरं पद आहे 8, तिसरं पद आहे 5 आणि चौथं पद आहे 2. तर ही पदं लिहायची आणि त्यानंतर अशा प्रकारे कोणतं पद, जसं की समजा कदाचित असं असेल, आपल्याला उत्तर आत्ता माहीत नाही. समजा 30वं पद असेल कदाचित मे बी. तर ते आपल्याला शोधायचं आहे की कोणतं पद, कितव्या नंबरचं पद हे वजा 151 असेल. ते आपल्याला काय करायचं? शोधायचं आहे. आता बघा याच्यामध्ये पहिलं ए म्हणजे काय असतं? पहिलंच पद असतं. पहिलं पद किती आहे? 11. त्यानंतर डी काढायचा. कोणत्याही 2 पदांमधला फरक हा समान असतो. म्हणजे आपण एकच कुठलातरी घेऊया. T2 वजा T1. तर 8 वजा 11. आता इथे बघा 8चं कुठल्याही संख्येचं चिन्ह त्याच्या समोर बघायचं. म्हणजे 8च्या समोरचं चिन्ह अधिक, 11च्या समोरचं चिन्ह वजा. मग 8 मधून 11 गेले, किती उरले? 3 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. ऋण 3 म्हणजे डी बरोबर किती आले? ऋण 3 आणि ए बरोबर किती आलेला आहे? 11. हवं तर इथे परत लिहा. ए बरोबर 11. आता लेट सॉरी मराठीमध्ये आपण समजा एन नंबरचं पद म्हणजे टी बरोबर काय असेल? वजा 151 असेल. म्हणजे एन नंबरचं पद काय असेल? वजा 151 असं समजूया. म्हणजे आपलं काम काय उरतं? तर कितवं पद म्हणजे एन बरोबर किती आहे ते शोधायचं. मग त्यासाठी काय करूया? टीएनचं सूत्र बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हे सूत्र वापरूया आपण. कंसामध्ये लिहित चला की हे आपण सूत्र वापरलंय. त्यानंतर टीएनचं किंमत किती मांडली आपण? वजा 151. ची किंमत आहे 11 अधिक एन वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आहे? वजा 3. आता सगळ्याच किमती काही टाकता येणार नाहीत. आपल्याला एन शोधायचा म्हणजे काहीतरी शोधावं लागेल, बरोबर? त्यामुळे एन याच्यात शोधायचा हे लक्षात घ्या. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा हे अधिक 11 आहेत ते इकडे येऊन काय होतील? वजा होतील. पण ही जी बाजू आहे ज्यात एन शोधायचं आहे ते पहिल्यांदा आपण लिहूया. म्हणजे एन वजा 1 गुणिले वजा 3. बघा इकडचे मी इकडे लिहिलं एन वजा 1 गुणिले वजा 3 आणि इकडे वजा 151 होते त्याच्याकडे हे अधिक 11 तिकडे जाऊन काय होणार आहे? वजा होणार. मग आता पुढची स्टेप आपण बघूया. एन वजा 1 गुणिले वजा 3 बरोबर. आता ह्या दोन्हींची चिन्ह समान आहेत. चिन्ह समान असल्यास त्यांची बेरीज करावी म्हणजे किती येणार? 151 अधिक 11 162 येणार ते आणि त्याच्यानंतर दोघांचंही चिन्ह ऋण आहे. ते ऋण चिन्ह द्यायला विसरायचं नाही. बरेच जण हे विसरतात. आता बघूया एन वजा 1 तर हे गुणिले 3 आहेत तर ते याच्याकडे येऊन काय होतील? भागिले. क्रिया कुठली आहे? गुणाकार. ते इकडे येऊन काय होणार? भागिले. आता गुणिलेचे भागिले होताना याचं वजा 3 चिन्ह जाणार नाही. ज्यावेळी आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो त्यावेळी ते चिन्ह तिकडे जाऊन बदलतं. पण गुणिलेचे भागिले होताना चिन्ह बदलणार नाही. म्हणजे एन वजा 1 बरोबर. आता दोन्हीचं जर बघितलं चिन्ह वजा-वजा आहे त्यामुळे उत्तराचं चिन्ह अधिक येणार वजा-वजा अधिक. आता 162 ला काय करायचं आहे? 3 ने भागायचं. तर इथे बघूया आपण थोडंसं 162 भागिले 3 म्हणजे 3 15 उरले 1 12 आणि 3 चौक 12 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे? 54. अधिक 54 लिहा किंवा नुसते तुम्ही 54 लिहिले तरी चालेल. मग वजा 1 याच्याकडे येऊन काय होणार? अधिक म्हणजे 54 अधिक 1 एन बरोबर किती येणार आहे? 54 अधिक 1 55. म्हणजे कितवं पद वजा 151 असणार आहे? तर 55वे पद. म्हणून काय म्हणायचं? 55वे पद हे किती असेल? 151 असेल. असं शेवटचं उत्तर लिहायला सुद्धा विसरू नका. तर अशा प्रकारे मी या व्हिडिओमध्ये 5व्या प्रश्नापासून ते 8 प्रश्नापर्यंत म्हणजे आतापर्यंत आपली एकूण 8 प्रश्न झालेले आहेत. तर ते 8 प्रश्न आता आपले तयार झालेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण घेऊया. गणित भाग 1, 2 या सर्वच प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत आहोत. तुम्ही जसं मी सुरुवातीला सांगितलं व्हिडिओचा पहिला भाग बघितला नसेल, तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. गणित भाग 2चे प्रश्न बघितले नसतील, तर त्याचीही लिंक
या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली जाऊन तुम्ही बघू शकता. तसंच ज्या ज्या विषयाचे आपण महत्त्वाचे प्रश्न केले, ते सगळ्या विषयाची लिंक तिथे तुम्हाला दिसेल. त्यामुळे नक्कीच ते सगळे व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चॅनलवरचे इतरही व्हिडिओ, तुम्ही 10वी ला आहात, बोर्ड परीक्षेला आहात, त्यामुळे नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल या सगळ्या व्हिडिओचा. तर हे सगळे व्हिडिओ जसे-जसे वेळ मिळतील तसे पूर्ण बघा. ओके. थँक